श्लोक 168. श्रीराम करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. श्रीराम. वृत्ती याचा अर्थ मनात उठणारी लहर. अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम आहे आणि जो सर्वांची वृत्ती भगवंतावर स्थिर करण्याचा प्रयत्न करतो तोच संत होय. रामदास स्वामी म्हणतात, जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. संत याचा अर्थ स्थिर, शांत, प्रसन्न करतो तो. या श्लोकात समर्थांनी संतांची सुटसुटीत आणि सोपी व्याख्या केली आहे. ज्याची वृत्ती, कल्पना, भाव आणि विचार स्थिर आहेत, जो स्वतः प्रसन्न असतो आणि इतरांना प्रसन्न करतो, तो संत जाणावा. सर्वसामान्य माणसांना वाटतं की एखाद्यानं दाढी वाढवली आहे, भगवा वेश परिधान केला आहे, थोडीफार भक्तांची संकटं तो दूर करतो, तोच संत आहे. पण वरवरच्या या गोष्टींना भुलून त्यांना संत म्हणणं योग्य नाही. सर्व संतांनी या बाबतीत एकाच प्रकारचा उपदेश केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. समर्थ रामदास स्वामीही सांगतात की साधूचा वेश न बघता त्याची वृत्ती पाहावी. सामान्य माणसाला थोडाफार पैसा मिळाला की त्याला गर्व होऊ लागतो, पण संतांना कितीही श्रीमंती मिळाली तरी त्यांच्यावर पैशाचा काहीही परिणाम होत नाही. देवगिरीचा किल्ला म्हणजे एकेकाळचा प्रसिद्ध किल्ला. त्यावेळच्या बादशहानं किल्लेदार म्हणून जनार्दन स्वामींना नेमलं होतं. त्यासाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्याकडे होते. त्यांच्या हाताखाली बराचसा परिसर होता. तसंच महसूल गोळा करायचा आणि तो खर्च करायचा त्यांना अधिकार होता. त्या भागामध्ये त्यांना सर्वजण जनार्दन पंत म्हणून ओळखत असत. त्यांचे कपडे भरजरी असत, पण वृत्ती मात्र संतपणाची होती. म्हणून सर्व अधिकारी त्यांना जनार्दन स्वामी म्हणत असत. मनानं ते संतच होते. आजकाल असं पाहायला मिळतं की बरेचसे प्रवचनकार संत म्हणून मिरवतात. पुस्तकातली माहिती पाठ करायची आणि प्रवचन द्यायचं, पण त्यांचे रजोगुण किंवा तमोगुण लोप पावलेले नसतात. त्यामुळं अशी माणसं दैन्यवाणी झालेली आपण पाहतो. दैन्यवाणी याचा अर्थ लाचार. असे प्रवचनकार वखवकलेले आपण पाहतो. त्यांना समाजाकडून संपत्तीची, घरादाराची, प्रतिष्ठेची हाव असते. जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याकडून काही अपेक्षा करतो तेव्हा तो दीनवाणा बनतो. संतांच्या अंतःकरणामध्ये दुराशा म्हणजे विषयभोगाची आसक्ती नसते. कितीही मोठी आपत्ती आली तरी तो डगमगत नाही. सर्व निर्णय विवेकानं घेतो. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची, चिंतेची भावना प्रकट होत नाही. तो सतत शांत आणि स्थिर असतो. मनाविरुद्ध काही घडलं तर आपला चेहरा बदलतो, तसंच आपलं वागणं बदलतं. संत मात्र संपत्ती मिळाली म्हणून उन्मत्त होत नाहीत किंवा दारिद्र्य आलं म्हणून हतबल होत नाहीत. आलेल्या परिस्थितीला आहे तसं स्वीकारायची किंवा हसतमुखानं तोंड देण्याची त्यांची तयारी असते. उपासनेनं त्यांनी अशी स्थिती प्राप्त करून घेतलेली असते की माणसाकडूनच काय, पण देवाकडून सुद्धा त्यांना काहीही अपेक्षा नसते. उपाधी म्हणजे विस्तार. विषयासंबंधी ममत्व नसल्यामुळं ते उपाधी वाढवत नाहीत. धार्मिक म्हणणारा माणूस व्रतवैकल्यांचा पसारा मांडतो. पुण्य लागावा हा त्यातला वैयक्तिक हेतू असतो. व्रतांनी इंद्रियांना अपेक्षित असणारे संयमता येत नाही. त्यातून स्वतःची स्तुती करणारी माणसं गोळा व्हावीत, माझं कौतुक करणारे मठ वाढवावेत, ही भावना वाढीला लागते. त्यातून देहभावना वाढीला लागतात. यापासून काही उत्पन्न मिळतं, राहण्याची चांगली सोय होते, उत्तम प्रकारे फळफळावळ खाण्याची सामुग्री मिळते.
म्हणून मन तिकडं ओढ घेतं. अशा देहबुद्धी वाढवणाऱ्या पसाऱ्याचा समर्थांना विरोध आहे. संतांना अहंकार नसतो. संत लोकांना शिकवायचं काम करतात, तरीही ते अलिप्त असतात. ते फक्त कामापुरतंच समाजामध्ये मिसळतात. उलट दिखाऊ संतांना इतकी उपाधी असते की साधना करणं हा मुख्य उद्देश लांब राहतो. काही धार्मिक संस्थांचे अधिकारी साधक संस्थेच्या मालमत्तेसाठी कोर्ट कचेऱ्यामध्ये अडकलेले असतात. अशा वाढलेल्या व्यापाला ते साधक कर्तव्य समजतात. यासाठी समर्थांनी अनेक महंत तयार केले. त्या महंतपणाच्या परीक्षा घेतल्या जात असत. त्यामुळं केवळ स्वार्थासाठी महंत तयार होण्याचा धोका नसे, किंवा कुणी चांगला मठाधिपती मिळाला नाही म्हणून मठ बंद पडला असंही होत नसे. पुढं त्यानं त्या मठांचा उपयोग समाजकार्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी केला तर उत्तमच. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी वाढवण्यासाठी विस्तार केला तर अहंकार वाढेल. पण संतांना मात्र या प्रत्येक ठिकाणी भगवंताची सत्ता दिसते. त्यामुळं तो संसारात असला तरी त्याला स्वस्वरूपाचा विसर पडत नाही. तो सर्व उपाधीच्या पलीकडं पोहोचलेला असतो. जय जय रघुवीर समर्थ. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. श्रीराम.